ॐ ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता नः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यं मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। अथ मुण्डक उपनिषद शान्तिमन्त्रः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यं जत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अथ द्वितीय मुंडके द्वितीय खंडः। आविसन्निहितं गुहाचरं नाम महत्पदम् अत्रैतत् समर्पितम्। एजत् प्राणं निमिषच्च यत् एतत् जानत सत्सद्वरेण्यं परं विज्ञानात् यद् वरिष्ठं प्रजानाम्। यदर्चिमत् यत् अणुभ्यः अणुः च यस्मिन् लोका निहिता लोकिनश्च तदैतदक्षरं ब्रह्म स प्राणस्तदुवाङ्मनः। तदैतत् सत्यं तद् अमृतं तद् वेद्धव्यं सौम्य विद्धि। धनुर्गृहीत्वौ उपनिषदं महास्त्रं शरं ह्युपासा निशितं सन्दयीत। आयम्य तद्भावगतेन चेतसा लक्ष्यं तदेवाक्षरं सौम्य विद्धि। प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्मतललक्ष्यमुच्यते। अप्रमत्तेन वेदधव्यं शरवत्तन्मयो भवेत्। थँक्यू. आपण 4 पर्यंत जाणार आहे म्हणून त्यांनी 4 मंत्र वाचले. मागच्या वेळी आपण हा जो सुरू केला 9वा खंड त्याची पहिलाच आपण श्लोक घेतला होता पण तो खूप महत्वाचा होता. तर त्याची पुन्हा त्याचा गोषवारा संतोषने लिहिलेला आहे. तर संतोष तुमचा शेअर करतो. दिसतंय बरोबर? हो. मुंडक उपनिषद मुंडक 2 खंड 2 मंत्र पहिला. या मंत्रात अंगिरस सांगतात की ब्रह्म हे प्रकाश स्वरूप आहे. ते आपल्या अगदी जवळ हृदयात किंवा बुद्धीत गुप्तपणे राहते. जगात चरप्राण्यांमध्ये जिवंत गोष्टीत व डोळ्याची उघडबंद करणाऱ्या सर्व गोष्टीत ब्रह्म आहे. ते प्रकट व अप्रकट जगात सूक्ष्म व स्थूल जगात आहे. सगळे फक्त चैतन्य म्हणजे ब्रह्मच आहे. ते सर्वांच्या आकलन व अनुमाना पलीकडे आहे. अशा या ब्रह्माला समजून घ्या. आपले ज्ञानेंद्रिया द्वारा आकलन 3 गोष्टींमुळे होते.
उदाहरणार्थ दिसण्यासाठी प्रकाशाची साधने म्हणजे साधारण सूर्य, चंद्र इत्यादी असावी लागतात. डोळे लागतात व डोळ्यांनी पाहिलेले कळायला मन लागते. या तिन्ही गोष्टींच्या मागे असते ते चैतन्य म्हणजेच ब्रह्म. म्हणून शंकराचार्य ब्रह्माला प्रकाश स्वरूपम म्हणतात. असे हे चैतन्य आपल्या शरीरात सर्वत्र असते. या मंत्रात त्याला सन्निहित म्हणजे अगदी जवळ असलेले असे म्हटले आहे. स्वामी परमार्थानंद म्हणतात की आपण देवाला वैकुंठ, कैलास इत्यादी ठिकाणी शोधतो, पण खरे म्हणजे तो आपल्या शरीरातच आहे. हा संदेश अनेकांनी आपल्या रचनांमधून दिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. मंगेश पाडगावकर म्हणतात की कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. आयुष्यातला प्रत्येक अनुभव या चैतन्याची जाणीव करून देत असतो. आपल्यातील चैतन्य हा सगळ्या विश्वाचा मोठा आधार आहे. शंकराचार्य म्हणतात की प्रकट आणि अप्रकट जगामधील जे काय आहे, सूक्ष्म असो किंवा स्थूल असो, त्यामागे चैतन्य असते. निर्जीव गोष्टीत देखील अणुशक्ती असते, अर्थात चैतन्य असते, ब्रह्म असते. जसे सोन्याच्या बांगड्या, अंगठी, हार इत्यादी वेगवेगळे दिसतात, पण त्या सर्वात सोने असते, तसे जगातील वेगवेगळ्या दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत ब्रह्म असते. आपण प्रपंचात सतत कशा ना कशाच्या मागे धावत असतो, पण त्या प्रपंचाच्या कारणेश्वराला विसरतो. जर प्रपंच समजायचा असेल तर त्यामागील ईश्वराची आठवण केली पाहिजे, जो आपल्या भोवतीच्या सर्व गोष्टीत असतो. तो अंतिम साधना करण्याचे स्थान आहे. अशा या ईश्वराला, जो आपला आत्मा चैतन्य आहे, त्याला आपण ओळखले पाहिजे. हा या मुंडक उपनिषदाचा महत्वाचा संदेश आहे. खूप छान, खूपच छान सांगितलं तुम्ही. आणि खरंच हा खूप महत्वाचा संदेश आहे. काय ते ओके. मी माझं डॉक्युमेंट दाखवते आणि माझे त्याच्यातले चेहरे सगळे काय करते. आता तिसरा मंत्र पहिला दुसरा जो मंत्र आहे त्याच्यापासून आज आपण सुरू करणार आहोत. त्याच्या आधी थोडस मला बोलायचंय की एक प्रकारची प्रस्तावनाच म्हणा की आता संतोषने जसं सांगितलं तसं सत आणि असत सगळ्यामध्ये चैतन्य आहे. आणि चैतन्य म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच आत्मा. हे सगळं आपल्याला एकत्र समजून घ्यायचंय. आणि आपण जसं म्हणतो ईशावास्य इदं सर्वम, की सगळीकडे ईश्वरच आहे, पण ईश्वर आहे आणि त्याची प्रचिती देणारा हा मंत्र आहे. पहिला आपण जो मंत्र पाहिला तो, तर त्याच्यात पहिला शब्द आवेही या शब्दावरती शंकराचार्यांनी खूप मोठं स्पष्टीकरण आपल्याला दिलं होतं. की त्याने म्हटलं की प्रकाशाचं स्वरूप जे म्हणता तुम्ही, तर फक्त काय लाईट आला म्हणजे सूर्याकडून आला किंवा चंद्राकडून आला तेवढंच नाही आपल्याकडे. आपल्याकडे त्याच्यानंतर डोळे आपल्याला दिसायला, आणि नंतर ते जे काय डोळ्यांनी बघितलं ते समजून घ्यायला मन, आणि या तिन्ही मध्ये काय असतं तर चैतन्य असतं, आणि चैतन्य म्हणजेच ब्रह्म. तर अशा प्रकारे आपण त्या पहिल्या मंत्रामधून आपण शिकलो. तर बेसिकली त्याला म्हणायचं की हे जे काय विश्व आहे आपल्या भोवती तेच ब्रह्म आहे. आणि संतोषजीचे सांगितलं की अनेक लोकांनी आपल्याला हे सांगितलं, अनेक संतांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही फक्त आजूबाजूला बघा तुम्हाला ब्रह्म दिसेल, तुम्हाला आत्माचा साक्षात्कार होईल. तर हे आपल्याला समजून घ्यायचंय. आणि त्या समजून घेण्यासाठी आणखीन काही उपमा पुढच्या मंत्रांमधून त्याला दिली. तर आणखी एक विचार म्हणजे हे जे ब्रह्म आपल्याला बघायचंय त्याच्यासाठी दिव्य दृष्टी लागते, असं एक वाक्य इथं होतं. हे सगळं ब्रह्म बघायला दिव्य दृष्टी लागते. आता दिव्य दृष्टी म्हणजे काय, मला एकदम गीतेमधला 11वा अध्याय आठवला, जिथे कृष्णाला
विश्वरूप दाखवलं होतं ते मला एकदम आठवलं. आणि खरोखरच त्याला दिसलं आणि बाकीच्यांना दिसत नाही, तर त्याला दिव्य दृष्टी होती. तर दिव्य दृष्टी म्हणजे काय? तर ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे खूप सुंदर शब्दात सांगितलंय की दिव्य दृष्टी म्हणजे विश्वरूप दाखवणारी अशी जी दृष्टी असते ती दिव्य दृष्टी. आपल्याला आपल्याला ती सगळी अक्षरं वाटतात जे काय आपण वाचतो ते, पण ती केवळ बोलायची अक्षरं नसतात, तर ते शब्द म्हणजे भगवंताचे हे ज्ञानेश्वराचे शब्द आहेत. हे ते शब्द म्हणजे सॉरी भगवंताचं ब्रह्म ब्रह्म साम्राज्य ब्रह्म सॉरी मी पुन्हा वाचते. भगवंताचं ब्रह्म साम्राज्य दाखवण्याची ज्ञानज्योत असते. म्हणजे आपण जे काही अक्षर वाचणार आहेत ब्रह्माबद्दल आणि आत्म्याबद्दल, ते सगळे म्हणजे भगवंताचे साम्राज्य दाखवणारं ज्ञान ज्योती आहेत, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे. आणि ती जी समजून घ्यायची त्याच्यासाठी दिव्य दृष्टी लागते. आता दिव्य दृष्टी म्हणजे काय? तर तुम्हाला तेवढं ज्ञान पाहिजे, तुमची तेवढी तयारी पाहिजे. तेवढी तयारी झाली तर त्या शब्दांमधून सुद्धा तुम्हाला ब्रह्माचं दर्शन होऊ शकतं. तर असे ते ज्ञानेश्वरांचे जे वाक्य आहेत ते मला अतिशय आवडले आणि तेच आपल्याला हळूहळू शिकायचं आहे. आता आपण फक्त त्याचं स्वरूप बघतोय आणि तेव्हा त्याच्यानंतर आपण ऍक्च्युली ब्रह्म जे शिकणार आहोत ते तिसऱ्या आणि चौथ्या मंत्रामध्ये त्यांनी सांगितलंय की कसं बघायचं, जगामध्ये जे ब्रह्म आहे ते आपण कसं शोधायचं, ते तिसऱ्या आणि चौथ्या मंत्रात आहे. आता हा जो दुसरा मंत्र आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की जसं मगाशी त्यांनी आविही हा शब्द मागितला होता, तर आता इथे तुम्ही बघाल जो पहिला शब्द आहे तो अर्चिमत जो शब्द आहे, अर्चिमत म्हणजे ते दीप्तिमान आहे असं त्यांनी म्हटलंय. तर त्यात अर्चिमत म्हणजे ते दीप्तिमान आहे आणि ते कसं आहे, ते अणुभ्य अणु म्हणजे अणुपेक्षा सुद्धा लहान आहे. नंतर त्यांनी म्हटलं आहे की यस्मिन ज्याच्यात लोका म्हणजे प्रजा, ही कुठली प्रजा आहे? तर सगळे आपले जे लोक आहेत, लोका लोकिन असं त्यांनी म्हटलंय. तर लोका म्हणजे काय? तर जे आपले 14 जे लोक आहेत त्या लोकांमधले प्रजा म्हणजे सगळेच बेसिकली सगळी प्रजा असं त्यांनी म्हटलंय. नंतर त्यांनी म्हटलंय की ते निहित म्हणजे स्थित आहे. जे काय ब्रह्म आपण म्हणतो ते सगळं स्थित आहे. आणि नंतर त्यांनी म्हटलं आहे तेच अक्षर ब्रह्म आहे, अक्षरम ब्रह्म. मी शब्दांचे अर्थ वाचते म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल. तर सह प्राण म्हणजे तेच प्राण आहे, तेच आपलं बोलणं आहे, तेच मन आहे आणि त्यात येतात म्हणजे तेच आहे. जे काय आपल्याला सत्य बघायचं आहे ते सगळं तेच आहे आणि ते अमृतासारखं म्हणजे पुन्हा तेच अमृतासारखं आहे. आणि हे सगळं तू समजून घे असं ते आपल्या शिष्याला म्हणतात. मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आता आपण ऍक्च्युअली जो अर्थ आहे तिथे बघूया. हे दीप्तिमान ब्रह्म सूक्ष्मापासून सूक्ष्म आहे. तिथे त्यांनी अणुपासून अणु म्हटलंय, अणुपेक्षाही अणु असं आहे म्हटलं. आणि त्यात भू म्हणजे आपलं आणि बाकीचे सगळे लोक जे आहेत ते आणि त्याच्यावर राहणारे लोक म्हणजे प्रजा, हे सगळं त्यात आहे. नंतर त्यातच प्राण, वाणी आणि मन याचे हे पण त्याच्यात आहे आणि ते सत्य आणि अमृत आहे. तर हे सत्य हे शिष्या हे सगळं ज्ञान तू करून घे असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. तर काय वाचते मला वाटतं माझी ओके माझी स्लाइड तुम्हाला दिसते ना 2 नंबरची. ओके आणि पुढची 3 नंबरची. ओके तर ती त्याचा मी अर्थ खाली लिहिला होता तो तुम्हाला वाचून दाखवला. आता त्याचं थोडंसं स्पष्टीकरण आपल्याला हवंय की याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी ते.
आता पुन्हा ह्याच्यावर गेला ना. ओके. कशावर गेला? दुसरंच बरोबर. म्हटलं ना. हं. सॉरी, आता तिसरं 4 नंबरची स्लाइड दिसते. हा, ही 3 नंबर. 3ची पाहिजे ना. हा. हा. ते मी टॉगल करायला गेले ना की ते चुकतंय माझं. ओके, आता आपण एकेका छोट्या छोट्या याचा अर्थ बघणार आहोत. तर ते मला वाटतं मी तिसऱ्या आता अर्चितम सॉरी ती 5वी झाली आहे. हा, याच्यामध्ये मी काय केलं की ते सगळं छोटे छोटे तुकडे त्याचा अर्थ आपण बघतोय. तर पहिल्यांदा त्यांनी म्हटलंय यत अर्चितम. अर्चितम म्हणजे काय तर प्रकाशमान. मागच्या वेळेस आपण जे आवीही म्हटलं होतं तसाच अर्थ इथे अर्चिमत असा आहे, याचा आहे. तर त्याच्यामध्ये प्रकाशाचं आपण जसं म्हटलं होतं प्रकाशाचं सोर्स डोळे आणि ते समजणारं मन, आणि त्या मनाला कशामुळे समजतं तर चैतन्यामुळे समजतं. तर तात्पर्य काय की अर्चिमत म्हणजेच चैतन्य. आणि आपण पहिल्या मंत्रात बघितलं आवीही तसाच त्याचा अर्थ. नंतर अनेक वेळा आपण असं म्हणतो की ईश्वर म्हणजे, मी हे वाक्य बऱ्याच वेळा म्हटलंय, एक सार सत्यम नित्यम सत्यम. एक सार नित्य आणि सत्यम. तर सार म्हणजे काय हो, तर ते सार म्हणजे असं की जगाचं जर का तुम्ही सार घेतलं, इसेन्स, तर ते म्हणजे ब्रह्म आहे. जग सगळं या ब्रह्मावरती अवलंबून आहे असा त्याचा अर्थ आहे. तर अनेक ठिकाणी आपण म्हणतो की काही मगाशी एक गाणं मी कुठे शोधशी रामेश्वर आणि कुठे शोधशी काशी, त्याच्यातली पुढची ओळ आहे, झाड फुलाने आले बहरून, तून पाहिले डोळे उघडून, वर्षाकाळी वावस झाला, तुला न दिसला त्यात इशारा, काय तुला उपयोग आंधळ्या, दीप असुनी उशाशी, अशी ती पुढची ओळ आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की ईश्वर कुठे आहे, तर ईश्वर फुलात आहे, ईश्वर पावसात आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात आहे. रामकृष्ण आपण ही जी नावं म्हणतो ती ईश्वराची नावं आहेत, पण त्याच्यापेक्षा प्रत्येक प्राणी जिथे इथे आहे त्या प्राण्यामध्ये ईश्वर आहे, ब्रह्म आहे. आणि आता राम आणि कृष्ण हे शब्द आले, म्हणून मला आजकाल रामाचं खूप येतं ना. सगळीकडे आपण रामाबद्दल ऐकत असतो. तर राम हा धातू, रामाचा हा जो शब्द आहे त्याची धातू जी आहे ते रमा, अशी ही त्याची धातू आहे. तर रमंती इति रामः असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यात 2 अर्थ आहेत ऍक्च्युअली. एक म्हणजे जो रोमारोमात आहे तो राम, प्रत्येकाच्या रोमारोमात जो आहे तो म्हणजे राम, म्हणजे अर्थातच ब्रह्म. दुसरा अर्थ आहे की जो स्वतःतच रमतो असतो, म्हणजे आपण आत्मा जर म्हटलं, आत्मा म्हणजे मीच, आणि जेव्हा आपण आत्मज्ञान म्हणतो तेव्हा माझंच ज्ञान, म्हणजे जो स्वतःतच रमतो, ज्याला अहम ब्रह्मासे कळलेला आहे, तो ती व्यक्ती म्हणजे सुद्धा चैतन्य म्हणजेच आत्मा म्हणजेच ब्रह्म म्हणजेच राम, असा त्याचा अर्थ आहे. पुन्हा थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालं, पण पुन्हा सांगते की राम या शब्दाची जी धातू आहे संस्कृत मधली ती रम आहे. रमंती इति रामः असं आहे. आणि त्याचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे जो रोमारोमात असतो तो राम, रोमारोमात म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक कणामध्ये जो असतो तो राम. नंतर दुसरा अर्थ आहे त्याचा की जो स्वतःतच रमतो. कसा तो रमतो, तर मी ब्रह्म आहे असं जेव्हा आपण म्हणतो, किंवा जे कोणी व्यक्ती म्हणतात अहम ब्रह्मास्मी, याचा ज्यांना साक्षात्कार झाला आहे ते पण राम आहेत. आणि अर्थातच ते काय आहे की आत्मा, चैतन्य, ईश्वर, आणि ते सगळं सुद्धा राम आहे, असे त्या रामच्या शब्दाचे अर्थ आहेत. हा राम शब्द आपल्या उपनिषदांमधून आलेला आहे.
आणि तेव्हा त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं. तर पुढे म्हणजे असं म्हणायचं की अम, आपल्या शरीरातलं जे चैतन्य आहे त्याला आपण साक्षी चैतन्य म्हणतो. हे साक्षी चैतन्य म्हणजे पण ईश्वर. आता हे जे तत्व आहे की चैतन्य जे आपल्या शरीरात आहे आणि तेच ईश्वर आहे, या उपनिषदातल्या तत्वज्ञानाला ज्ञान योग असं म्हणतात. ज्ञान योग. आता आपण जे काय शिकतोय ते सगळं ज्ञानयोग आहे. त्या ज्ञानयोगामध्ये पुन्हा 2 भाग आहेत. एक म्हणजे त्वमपद विचार आणि दुसरं म्हणजे जीवात्मा म्हणजेच परमात्मा, ते समजायचं. आपण तेच त्याच्याचबद्दल आता बोललो होतो. पण पहिलं काय, त्वमपद विचार म्हणजे परमेश्वर जो आहे त्याच्याबद्दलचा विचार. तो कसा, तर आपल्या 3 अवस्था असतात. म्हणजे तुम्ही खूपदा ऐकलं असेल ते की जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. तर जागृत अवस्थेमध्ये आपल्याला चैतन्य कुठे दिसतं, तर आपल्या सगळ्या ऍक्शन्स मधून दिसतं. ती पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे स्वप्न अवस्थेमध्ये, तर आपल्याला स्वप्न पडतं आणि जेव्हा पडतं, समजा मला स्वप्न पडलं की मी नेपाळमध्ये आहे आणि हिमालयामध्ये चढते तिथे. कधी होणार नाही माझ्या आयुष्यात, पण असं माझं स्वप्न आहे की मी हिमालयावर वरती चढून चालली गेली. तर तिथे बघा, मी आता आहे अमेरिकेत, पण मी जागा बदलली आहे माझ्या स्वप्नामध्ये. मी म्हणते नेपाळमध्ये आहे. आणि दुसरं म्हणजे मी वेळ पण बदलली आहे, कारण टाइम डिफरन्स आहे ना, त्याच्याप्रमाणे मी वेळ पण बदलली आहे. तर जेव्हा आपण टाइम आणि स्पेस हे बदलतो आपल्या स्वप्नामध्ये, आपण उठल्यानंतर सांगते मी की अहो मला असं स्वप्न पडलं होतं, मी नेपाळमध्ये होती आणि हिमालयावर चढत होती. आता याच्यामध्ये मी दोन्ही गोष्टी चेंज केल्या, टाइम पण चेंज केला आणि स्पेस पण चेंज केलाय. पण हे मला कशामुळे कळलं, मी तर झोपले होते. तर ते आपल्याला चैतन्यामुळे कळलं. आता तिसरी जी अवस्था आहे, सुषुप्ती अवस्था, म्हणजे तुम्ही अगदी गाढ झोपलेलं असतात की तुम्हाला काहीच कळत नाही, की कोणी हलवलं तरी तुम्हाला कळत नाही की काय होतंय ते. तर तुम्ही खूप गाढ झोपेमध्ये असतात, जेव्हा तुम्हाला काही कळत नाही. आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा म्हणता, अरे बापरे संध्याकाळ झाली, मला काहीच कळलं नाही. तर काही कळलं नाही म्हणजे तुम्ही जेव्हा झोपला होता तुम्हाला काही कळलं नाही, हे पण कशामुळे तुम्हाला कळलं की आपल्याला कळलं नाही, ते पण तुमच्या कॉन्शियसनेसमुळे कळलं. ते पण तुमच्या चैतन्यामुळे कळलं. बघा, तिन्ही अवस्थांमध्ये चैतन्यच काम करतंय. पहिल्यांदा तर आपल्याला ऍक्शन ऍक्च्युअली दिसतात जागृत अवस्थेमध्ये. दुसऱ्यामध्ये तुम्ही टाइम अँड स्पेस बदलता, तरी पण तुम्हाला कळतं की उठल्यानंतर म्हणता, मला वाटतं मी नेपाळमध्ये गेले होते आणि हिमालय चढत होती. ते पण तुम्हाला कळतं. आणि तिसऱ्या ह्याच्यात काहीच झालं नाही, मला काही कळलंच नाही, ही जी अवस्था आहे ती पण तुम्हाला चैतन्यामुळे कळते. तर अशा प्रकारे आपल्या तिन्ही ज्या अवस्था असतात त्याच्यामध्ये आपल्याला चैतन्यामुळे सगळं कळत असतं. तर हा त्यात विचार आहे. नंतर दुसरं मी म्हटलं, जीवात्मा म्हणजेच परमात्मा. तर आपल्याकडे जी काही पंचमहाभूत आहेत त्याच्यामध्ये पण ईश्वरच आहे. आणि सगळीकडे आपल्याला ईश्वरच माहितीये. आणि शिवाय आपला जो आत्मा आहे तो पण परमात्मा आहे, हे आपल्याला जेव्हा कळतं ते तो विचार झाला जीवात्मा म्हणजे परमात्मा हा विचार. तर अशा 2 प्रकारचे विचार आपण जे म्हटलं की मगाशी मी तुम्हाला जो शब्द सांगितला ज्ञानयोग, त्या ज्ञानयोगामधून हे 2 शब्द आपल्याला येतात की अशा 2 प्रकारे आपण ब्रह्माचा अभ्यास करायचा प्रयत्न करत आहोत. ते शक्य तेवढ्या सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न केला. तर असा त्या पहिल्या भागाचा अर्थ आहे. आता दुसरं जे आहे, अणोरिणम यात अर्चितम, त्याचा आपण आता अर्थ पाहिला. आता दुसरी ओळ जी आहे त्याच्यात यत अणुभ्य अणुभू, म्हणजे हा जो ब्रह्म आहे, तत्व जे आहे ते अणुपासूनही लहान आहे, पण ते सटल आहे असं आपल्याला म्हणायचं. त्याच्या पुढची जी ओळ आहे त्याच्यात यस्मिन लोका निहिता लोकिनश्च असं जे म्हटलंय की म्हणजे 14 लोक आणि त्याच्यावर राहणारे लोक, त्याच्यावर राहणारी प्रजा, हे सगळे पण काय झालं?
ओके, मी लिहिलं नाही का ते? हो, लिहिलं ते दिसतंय. त्याच्या पुढची तर ते आपल्याला माहिती आहे. आता आपण म्हणतो हे सगळं ब्रह्मामध्ये आहे. तर आता पुन्हा आपलं नेहमीचं उदाहरण घटाकाशाचं. घट जेव्हा आपण रकामा घट जेव्हा आपण खोलीत ठेवतो आणि म्हणतो खोलीत हवा आहे आणि घटामध्ये पण हवा आहे, तर बेसिकली आपण असं म्हणतोय की हवेतच तो घट ठेवलाय, नाही? तर सगळीकडे हवा आहे, त्या घटात पण हवा आहे. आणि तुम्ही असं म्हणण्यापेक्षा की अम, घटात हवा आहे आणि बाहेर आहे, आपण असं म्हणू शकतो की हवेतच तो घट ठेवलेला आहे. तशा प्रकारे चैतन्य सगळीकडे आहे आणि ऍक्च्युअली आपणच त्या चैतन्यामध्ये आहोत. हे जे काय 14 लोक आहेत ते सगळे त्या चैतन्यामध्ये आहेत. आणि ते वाक्य आता आपण जो शिकलो त्या वाक्याचा असा अर्थ आहे की हे सगळं नुसतं ब्रह्मच आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळे आहोत. 14 जे लोक आहेत ते सगळे ब्रह्माच्या आतमध्ये आहेत. ओके. आणि पुन्हा म्हणजे मला असं वाटतं की हा विचार इतका त्यांनी छान पद्धतीने सांगितलाय की अरे आपण असं म्हणतो की घट इथे ठेवला आणि सगळीकडे हवा आहे, घट फुटला तर काय होईल, त्याची हवा सगळीकडे पसरेल. ते म्हणतात असं नाही आहे, तुम्ही हवेतच तो घट ठेवलेला आहे आणि इकडे पण हवा आहे आणि तुमच्या त्या घटातही हवा आहे. असं जे तत्व आहे ते आपण आता इथे बघतोय. आणि नंतर जेव्हा यज्ञासाठी आपण काही आपल्या मे बी थोडंसं आणखी मागे जाऊन जाते म्हणजे आपण जेव्हा गीता सप्तशती करत होतो तेव्हा मी म्हटलं की 4थ्या अध्यायामध्ये ब्रह्मार्पण ब्रह्म हविः हा जो श्लोक होता त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की आपण जेव्हा यज्ञामध्ये काहीतरी अर्पण करतो ते ब्रह्म आहे, हवन जे करतो ते पण ब्रह्म आहे. त्या श्लोकाचा अर्थ सांगते. आणि जो कोणी हवन करतो आहे तो पण ब्रह्म आहे आणि ब्रह्मरूप अग्नीमध्ये आपण ते टाकतो आहे आणि जी आहुती टाकतोय ती पण ब्रह्म आहे, असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि शेवटी त्याला जे काय फळ मिळतं ते पण ब्रह्म आहे, ब्रह्मच आहे. तर त्या आपण हा श्लोक बहुधा जेवायच्या आधी म्हणतो ना की हे जे सगळं तुम्ही दिलंय हे सगळं ब्रह्मच आहे आणि मी घेते हे पण मी पण ब्रह्मच आहे, अशा प्रकारचा हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की तेच सत्य आहे आणि तेच अमृतम आहे, अशा त्या श्लोकाचा अर्थ आहे. तर तेच आपण इथे पुन्हा सांगतो हे. आता पुढचं जे आहे त्याच्यामध्ये तत् अमृतम असं म्हटलंय, पुन्हा अमृत शब्द आलेला. तर अमृतम म्हणजे काय, तर निरंतर राहणार, निरंतर राहणारं जे सत्य आहे ते म्हणजे ब्रह्म. आता माझे जे शिकवत होते मला हा जो उपनिषदचे माझे शिक्षक शिकवत होते तर ते इंग्लिशमध्ये शिकवत होते. तर माझे आचार्य तर ते म्हणायचे आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणतो की दॅट इज, वर्ल्ड इज, असे आपले वाक्य सुरू होतात, वर्ल्ड इज. तर त्याच्यामध्ये म्हणतात की इंग्लिशमध्ये तुम्ही जे इज म्हणता ते इज म्हणजेच तुमचं अस्तित्व सांगताय तुम्ही की वर्ल्ड इज म्हणजे वर्ल्डला अस्तित्व आहे. दिस इज म्हणजे हे जे काय आहे तर ते जे इज आहे ते म्हणजेच अस्तित्व आहे. तर इंग्लिशमध्ये सांगताना ते म्हणतात की इज अ नेस म्हणजे ब्रह्म, की जेव्हा कशाला तरी एक्झिस्टन्स मिळतं, जे काय जगामध्ये आहे त्या सगळ्याला जे एक्झिस्टन्स मिळतं ते ब्रह्मामध्ये मिळतं. म्हणून ते म्हणतात की इजनेस हा हे ब्रह्म आहे. तर आणि बाकीचं सगळं जे जग आहे ते आभास आहे. तर कारण मगाशी आपण म्हटलं तसं की ब्रह्म जर काहीतून काढून टाकलं तर काहीच राहणार नाही. म्हणून ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या असं आपण म्हणतो. जगत हे आहे, आभास आहे. तर आता यावेळेस एकदा एका विद्यार्थ्याने विचारलं, अरे तुम्ही म्हणता की सगळं ब्रह्म आहे, मग आपण कुठे आलो? आपण म्हणजे आपण माया आणि ब्रह्म याचं कॉम्बिनेशन आहोत. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की याच्यातून आपण काय फक्त ब्रह्म आहे का? नाही, ब्रह्म म्हणजे आपल्यामध्ये नाव माया पण आहे, कारण आपल्याला गुण आहेत. ज्याला ज्याला गुण आहेत ते सगळं
माया प्लस ब्रह्म याचं असतं. तर त्याच्या पुढची ओळ आहे त्यात वदेभ्यम वदेभ्यम सौम्य विदधती. तर गुरु असं सांगतात आहे त्याला, प्रिय शिष्या, की तुझं जे काय उद्दिष्ट असेल ते पूर्ण होईल आणि तुला यश मिळेल. खूप छान शेवट आहे या मंत्राचा, की गुरु सांगतात आहे की तुला पूर्ण यश मिळेल, तू काही करणार आहेस पुढे. पण आता प्रश्न असा आहे की हे मला सगळं ब्रह्म शोधायचंय जगामध्ये, तर ते कसं शोधायचं? मला ही जी दिव्य दृष्टी पाहिजे ती मिळवण्यासाठी मला काय करायला पाहिजे? तर त्याच्यासाठी पुढचे 2 मंत्र आहेत. तर त्याच्यामध्ये ते पुढच्या मंत्रावर त्यांनी म्हटलंय की ओम. ओम हा समजून घ्या तुम्ही. आणि ओम जेव्हा तुम्ही समजून घ्याल आणि ओमचा जप तुम्ही कराल, तेव्हा ओमचा जप हे साधन आहे पुढे जाण्याचं. आता तुमच्या फोनमध्ये बऱ्याच ऍप असतात रे, आणि प्रत्येक ऍपचा एक आयकॉन असतो. तर आयकॉन तुम्ही जेव्हा क्लिक करता तेव्हा तुम्ही ती ऍप उघडता. तर तसं दयानंद सरस्वतींची ही कल्पना आहे की आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला देवाची ऍप उघडायची आहे तेव्हा तुम्ही ओमचं बटन दाबा. ओम ही सुरुवात आहे. ओम तुम्ही म्हटलं की तुम्ही ते उघडताय. देवाची जी काय ऍप आहे ती तुम्ही ती उघडताय असं तुम्ही समजा. मला ती कल्पना खूप आवडली की तुम्हाला जे काय देवाकडे म्हणजे ब्रह्माबद्दल बोलून घ्यायचंय, म्हणजे शिकायचं आहे, ते शिकण्यासाठी आपल्याला ओम पासून सुरुवात करायला पाहिजे. आणि समजा का तुम्हाला कुठल्याही देवाचं तिथे नाव घ्यायचं नाहीये, तर तुम्ही काय म्हणू शकता? तर आपल्या वेदामध्ये रिम हा शब्द आहे, HRIM, रिम. रिम हा शब्द आहे, त्याचा अर्थ मला देवाशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, पण मला त्याच्यामध्ये मूर्ती नकोय काय. अशा प्रकारे जेव्हा आपल्याला देवाशी संबंध साधायचा आहे तेव्हा रिम म्हणता येतं. किंवा तुम्हाला श्रीम पण म्हणता येतं. जेव्हा तुम्ही देवीच्या रूपातून पुढे जात असता, म्हणजे हीच ऍप उघडायची आहे, तर तुम्ही देवीच्या रूपातून उघडत असाल तुम्ही श्रीम म्हणून ते सुरू करता. किंवा नॉर्मल म्हणजे ओमच्या मंत्राने सुरुवात करायची. ओमच्या मंत्राची खूप शक्ती आहे आणि असं म्हटलं जातं की ओमच्या फक्त जपाने सुद्धा विरक्ती येऊ शकते. तुम्ही नुसता ओमचा जप केला तरी सुद्धा विरक्ती येऊ शकते. पण आणि ओमच्या जपाने तुम्हाला आत्मसाक्षात्काराकडे जाता येतं. म्हणून संन्यासी आणि वानप्रस्थातले लोक हे दोघंही ओमचा जप करत असतात. आणि पण अर्थातच त्याला आणखी बाकी पण तयारी लागते. पण असं जेव्हा लोक शिकतात ना या क्लासमध्ये, की मग काही लोकांना अशी भीती वाटते, अरे बापरे, आपण ओम नको म्हणायला, आता माधवी रोज ओम म्हणते आपल्यासाठी, म्हणजे तिची काय हिमालयात जाऊन पळून जायची तयारी आहे का? तर तसं काही नाही. माधवी तू तरी पण म्हणू शकते आणि आपण सुद्धा ओम सगळे म्हणू शकतो. पण ज्यांना विरक्ती हवी आहे त्यांना ओमच्या जपाने विरक्ती मिळू शकते. पण त्याच्यासाठी आपल्याला साधारण चतुष्टय सांगितलंय ना, ती सगळी तयारी पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा नुसता ओमचा जप कराल तेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. म्हणजे एकच आपण आतापर्यंत उगाच त्या दिवशी भीती नाही ठरायची आपण मनामध्ये की बापरे, ओमचा जप मी केला तर मला काय होईल. नाही, काही होणार नाही. तुम्ही मुळेच हिमालयात पळून जाणार नाही. फक्त त्याच्यामुळे विरक्ती येते हे मात्र लक्षात ठेवायचं. आणि आता ओमचे आपण काही अर्थ बघू. मला वाटतं त्याची पण माझी स्लाईड आहे. ही ओमची स्लाइड मी तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये आधी मी म्हटलं की ओमला खूप शक्ती असते. दुसरं म्हटलं की ओमच्या जपाने विरक्ती येऊ शकते. आणि तिसरं आपण बघतोय
ओमचे काय काय अर्थ आहेत. तर भाषेच्या दृष्टीने बघितलं तर तो रक्षण करतो आणि दुसरा ओमचा अर्थ आहे की मंगल जे काय व्हायचं असेल ते त्याच्यासाठी आपण ओम म्हणू शकतो. ध्वनीच्या दृष्टीने फोनेटिकली असं म्हणायचं झालं तर त्याच्यामध्ये अ, उ आणि म अशी अक्षर असतात. त्याचा अर्थ आपण सगळ्या अक्षरांचे उच्चार त्याच्यामध्ये कव्हर करत असतो. लाईक अ फोनेटिक्स अ पासून म पर्यंत. नंतर वैदिक दृष्टीने वैदिक दृष्टीने असं म्हणतात की आपण म्हणतो की हा जे एकाक्षर देवाचं वर्ण असेल ब्रह्माचं ते म्हणजे ओम आहे. तर ओम या शब्दात सर्व समावेत आहे आणि मांडुक्य उपनिषद दुसरं उपनिषद आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे ओम इथे तत् अक्षरम इदम सर्वम. म्हणजे ओम हे सगळं त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट आहे. अशा प्रकारे ओमचं वर्णन त्यांनी केलं. तर आता आपण तिसरा मंत्र बोलूया. ही सगळी जी ओमची माहिती द्यायची होती ती मला पुढच्या मंत्राच्या आधी सांगायची होती, कारण पुढच्या मंत्रामध्ये त्यांनी ओमचा जप कसा करायचा ते सांगितलं. आता पुढचे मंत्र सोपे आहेत कारण यावेळी आपण तिसरा आणि चौथा पण घेणार आहोत आणि पुढच्या वेळी पण आपण 4 एक मंत्र घेऊ. तर आणखी 2 लेक्चरमध्ये आपण हा खंड संपवणार आहोत. तर आता हा तिसरा आहे तो मंत्र. तर श्यामाताई हा मंत्र म्हणतात. मला म्हणायला प्रॉब्लेम येतो. हो म्हणते ओके. धनुर्बृहीत्वौ उपनिषदं महास्त्रं शरं ह्युपासा निशितं सन्धयीत आयम्य तद्भावगतेन चेतसा लक्ष्यं तदेवाक्षरं सौम्य विद्धि. ओके. तर मी एकदम त्याचा अर्थ वाचते, अगदी सोपं आहे. औपनिषदम म्हणजे त्यांनी म्हटलंय की उपनिषदातून आलेला जो आहे ओम त्याचं वर्णन त्यांनी असं केलंय की औपनिषदम. नंतर महाअस्त्रम असं म्हटलंय त्यांनी. हे खूप मोठं अस्त्र आहे. धनु म्हणजे धनुष्य आणि गृहीता म्हणजे घेऊन. पुढे त्यांनी म्हटलंय उपासना निश्चितम म्हणजे ध्यानाची धार. मनाला काय करायचंय, मनाला धार लावायची ध्यान करून. नंतर शरम संगीतम म्हणजे बाणासाठी आपण कसं धनुष्य तयार करतो, प्रत्यंच लावतो त्याला, तसं ते आपलं धनुष्य तयार करायचं. आणि सौम्य म्हणजे तो शिष्याला ते म्हणतात. नंतर तद्भावगेतम म्हणजे ओमच्या अर्थामध्ये लक्ष आपलं केंद्रित करायचं. चेतसा म्हणजे मनापासून आणि आयम्य म्हणजे आपण धनुष्य जे ताणतो ना ते. अक्षरम ब्रह्म, लक्ष्यम म्हणजे लक्ष द्या आणि विधिम म्हणजे बाण जो आपण सोडतोय त्याच्याबद्दल बोलतात. आता आपण अर्थ तसा बघू की उपनिषदातील सांगितलेलं जे ओम आहे ते ओम हे धनुष्य समजा आणि त्याच्यामध्ये आपल्याला बाण लावायचं आहे. तर बाण जो लावायचा आहे तो म्हणजे मन आपलं. तर ते आपण ज्या काय उपासना करतो त्यांनी अगदी तीक्ष्ण करायचा आहे तो बाण आणि त्याच्यानंतर आत्मस्वरूपाच्या चिंतनात मग्न झालेल्या मनाने आपण तो त्या धनुष्याला प्रत्यंचा लावायची आणि मग आपल्या अक्षर रूपाचा म्हणजे ब्रह्माचा वेध घ्यायचा. सगळी कल्पना इथे सांगा रूपक जे आपण म्हणतो तशा प्रकारचं हे सांगा रूपक. थोडस स्पष्टीकरण आहे त्याच्यामध्ये की उपनिषद म्हणजे
त्याच्यामधून आलेला ओम हे धनुष्य. उपासना करायची आहे, त्यांनी बाणाला तीक्ष्ण करायचंय. आणि असं जे तयार झालेलं मान आहे ते मान घेऊन आपण ब्रह्माला उद्दिष्ट आहे आपलं, ब्रह्माला आपल्याला हित करायचंय. तर हित म्हणायचं मला, उद्दिष्ट आपलं ते आहे ब्रह्म. तर आपण जेव्हा ओम म्हणतो तेव्हा ब्रह्माचं अस्तित्व आपण त्याच्यामधून बघत असतो. तर मांडुक्य उपनिषदाचं मगाशी तुम्हाला ते सांगितलं, त्याच्यामध्ये ते म्हणतात ओम मध्येच सर्वांचं अस्तित्व आहे. म्हणजे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्याचं अस्तित्व त्याच्यामध्ये आहे. तर उपनिषदात ओम मध्ये मगाशी म्हटलं तसं उ म हे आहेत, हे सगळं स्पष्टीकरण या मंत्रामध्ये आलेलं आहे, पण आपण थोडंसं आधीच बघितलं ते. आणि इथे विराट प्राण म्हणजे हिरण्यगर्भ आणि थोडस चुकीचं लिहिलं, उ आणि म आपण जे म्हणतो ते आपल्या जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था आहेत. किंवा तुम्हाला जर का मोठ्या स्केलवर बघायचं असेल तर विराट प्राण म्हणजे हिरण्यगर्भ आणि त्याच्या मधली जी जागा आहे ती म्हणजे अमात्रा. म्हणजे तुम्ही ओम म्हटल्यानंतर तुम्ही थांबता आणि मग दुसरा ओम म्हणता, राईट. तर हे जे तुम्ही मध्ये थांबता ते खूप महत्वाचं आहे. आणि तिथे त्याला अमात्रा म्हणतात. तर जेव्हा लोक त्याच्यावरती जप करतात तेव्हा ओम त्याच्यानंतर थांबतात आणि नंतर मग म्हणतात ओम ओम ओम. तर अशा प्रकारे जेव्हा ते म्हणतात तेव्हा जी अमात्रा आहे म्हणजे ज्याच्यामध्ये गॅप आहे दोन शब्दांमध्ये, त्या गॅपला अमात्राला तुरीय अवस्था असं म्हणतात. तेव्हा तिथे आपल्याला चैतन्याचं साक्षात्कार होतो असं समजलं जातं. एक ओम म्हटला, मध्ये गॅप आहे, मग दुसरा ओम म्हणतात, तर ती जी गॅप आहे त्याला अमात्रा म्हणतात. आणि त्या अमात्रामध्ये तुम्हाला तुरीय अवस्था येऊ शकते. तुरीय अवस्था म्हणजे काय, आपल्याला ब्रह्माचं किंवा आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. तर त्याच्यासाठी ओंकाराची ही जी जप करायचं आहे त्याच्या आधी आपल्या मनाचं स्थैर्य पाहिजे पूर्ण, म्हणजे आपलं मन पूर्ण शांत असायला पाहिजे. नंतर मग आपल्याला ओमचा जप करता येतो. तर असा हा अगदी साधा मंत्र होता, पण खूप महत्वाचा मंत्र आहे. कारण आपल्याला ते आता सांगतात आहे की कसं आपण जायचं ज्ञानाकडे. आता त्याच्या पुढचा जो आहे ना तो अगदी असाच आहे. चौथा मंत्र. चौथा मंत्र जो आहे तो पण तसाच आहे की जो आपण धनुष्य म्हटलं, बाण म्हटलं आणि ब्रह्माचं लक्ष म्हटलं, त्याच 3 कल्पना या मंत्रात पण आहेत. तर श्यामाताई हा पण मंत्र म्हणतात. या म्हणते हा. हम्म. प्रणवो धनुः शरो यात्मा ब्रह्मतललक्ष्यमुच्यते अप्रमत्तेन वेदधव्यं शरवत्तन्मयो भवेत्. Thanks. आता याच्यामध्ये आपण अर्थ पाहण्याच्या आधी एकच अवघड शब्द आहे इथे, अप्रमेत्तम. अप्रमेत्तम हा जो शब्द आहे तोच एक अवघड शब्द आहे. म्हणजे कुठलीही चूक न कर असा त्याचा आहे की प्रमाद न होता जे करतो आपण त्याला अप्रमेत्तम असं म्हटलंय. आणि आता इथे त्यांनी म्हटलंय की ओम हेच साधन आहे, ब्रह्म हे साध्य आहे आणि आत्मा किंवा मन याच्याप्रमाणे बाण आहे आणि तो बाण आपल्याला सोडून ब्रह्मापर्यंत जायचं आहे. असा इतका सोपा शब्द हा मंत्र आहे. आणि तेवढंच आहे स्पष्टीकरण. तर पुन्हा एकदा आपण बघूया. ओम धनुष्य, आपला आत्मा हा बाण, ब्रह्म हे लक्ष आणि
अत्यंत तन्मय होऊन तन्मय मनाने त्याचा वेध घालायचा आहे. आणि जसा बाण घुसतो ह्याच्यामध्ये, ज्याचं काही लक्ष असतं त्याच्यात, तसं जीव आणि ब्रह्म एकरूप होऊ शकतात. तर ओमचं जे म्हटलं आपण, त्याचं सगळं स्पष्टीकरण त्यांनी इथे दिलेलं आहे. ओके, एवढंच मला वाटतं पुष्कळ कव्हर केला आपण. पण 3 मंत्र आज आपण केले. 2 सोपे होते. 2 नंबरचा मंत्र जरा अवघड होता. तर अशा प्रकारे पुढचं जे आहे त्यालाच लागून हे. तर 5वा, 6वा, 7वा, 8वा 4 श्लोक आपण पुढच्या वेळी करू शकतो. तर आता आपण बंद करू. माधवी म्हणते, ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. महेश बंद केलं तर चालेल. छान झालं दिलीमाताई. आता- संतोषनी पण छान सांगितलं. थँक्यू. हो, छान सांगितलं त्यांनी. मग लिंक लागते एकदम काय आपण शिकत होतो. कोणाला भीती नाही ना वाटत ओमचा जप करायची? नाही, मी सिरियसली सांगते. कारण आता मी जेव्हा भारतात गेली होती तेव्हा एका बाईंनी मला सांगितलं, ओम अजिबात म्हणायचं नाही. ओम म्हणायचं असेल तर ओम बरोबर नमः शिवाय असं म्हणायचं. ओम म्हणायचं नाही, त्यामुळे विरक्ती येते. पण मग तुम्ही म्हणला तसं आधीच की तेवढं सोपं नाहीये ना. नाही तर आता सगळं जग विरक्त झालं असतं, नाही का? आपण छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा ओम मी सुरुवात करतो. आणि हो ना, हो ना. केलं तर अगदी ओम आहे म्हणजे, पण त्याच्यात इतर खूप खूप फॅक्टर्स आहेत, म्हणजे तुम्ही सांगितलं तसं ते, नाही का? त्या विरक्ती यायला म्हणजे. हो ना. ती सगळी तयारी केली तर मग नक्कीच होईल. राईट, करेक्ट. काय बरोबर आहे. त्या ह्याच्यात खूपच पॉवर आणि ती शक्ती आहे. ती सगळी तयारी झाली की मग तुम्हाला भीती नाही वाटणार. एक्झॅक्टली. मला आनंद होईल की चला झालं. एक्झॅक्टली. अगदी अगदी. कुठली झंझट सुटली संसाराची. नीलिमाताई, तुम्ही प्रश्नाचं उत्तर देणार होता आणि तुम्ही तुमच्या गुरुजीने विचारलं होतं. येस, बरोबर आहे. मी खरं त्याच्यासाठी 5 मिनिटं ठेवलेले होते. अगदी खरं, मी आधी ते घेणार होते. थँक्यू. तर आम्ही ट्रिपवर जायच्या आधी संतोषचा नेहमीप्रमाणे खूप इंटरेस्टिंग प्रश्न होता. आणि ह्याच्यासाठी होता त्यांचा की आपण असं म्हणतो की या जन्मात आपण काय केलं, पुण्य केलं की तुम्ही स्वर्गात जाता. आणि स्वर्गात तुम्ही पुण्य तुमचं संपेपर्यंत तुम्ही तिथे राहता आणि मग परत असं आपण म्हणतो. मग आता संतोषचा प्रश्न असा होता की ह्या जन्माचं तुमचं काय म्हणतो आपण संचित आणि ह्या जन्मात आपण केलं तर काय म्हणतात प्रारब्ध तुमचं इथे आहे. तर तेवढं प्रारब्ध तुमचं झालं की तुम्ही मरता. म्हणजे आता या जन्मातलं पुण्य आणि पाप सगळं संपलं. मग तुम्ही जेव्हा स्वर्गात जाता तेव्हा तुम्ही कुठलं पुण्य वापरता, असा त्यांचा प्रश्न होता. मला वाटतं खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कारण या जन्मातलं सगळं संपलं आणि तुम्ही तिथे जाऊन तिथे पुण्य तुम्ही वापरताय. मग ते कुठून येतं तुमच्याकडे पुण्य, असा त्याचा प्रश्न होता. तर मला त्याचं उत्तर म्हणजे असं वाटलं आहे माहिती, पण माझी खात्री नव्हती. म्हणून मी जेव्हा भारतात गेले होते तेव्हा माझे जे
मी त्यांना अतिशय मानते, असे की परमार्थानंद जे स्वामीजी आहेत त्यांचे नोट्स मी सतत वाचत असते. तर त्यांना मी फोन केला होता आणि ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक काही वापरत नाही, ते ईमेल त्यांच्याकडे पाठवता येत नाही, पण रोज त्यांचं रात्री 9:30 ते 10 अशी ती सगळ्या आपल्या शिष्यांसाठी त्यांनी वेळ ठेवली आहे रात्रीची. आणि मला त्यांचा नंबर मिळाला, तर मग मी त्यांना फोन केला होता. पहिल्या दिवशी फोन केला तर ते म्हटले की आता माझ्याकडे दुसरे विद्यार्थी आहेत, मी तुमच्याशी नाही बोलू शकत. मग मी दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला, मग ते माझ्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं, ते म्हटले की ह्या जन्मातलं तुमचं प्रारब्ध आहे ते संपलं, पण जेव्हा तुम्ही स्वर्गात जाता तेव्हा तुमचं जे संचित असतं त्या संचित मधून तुम्ही पुण्य घेऊन जाता. तर आता मग मी म्हटलं की हे पुण्य जे आहे ते मग तुमचं आगामी पुण्य आहे का? कारण या जन्मात जर का तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या की ते तुमचं आगामी पुण्य होतं, आणि मग ते आगामी पुण्यामध्ये पाप पण असू शकतं, पुण्य पण असू शकतं. तर तुम्ही जेव्हा तिथे जाता स्वर्गात तेव्हा तुम्ही या जन्मातलं आगामी पुण्य वापरता का, असा प्रश्न होता. तर स्वामीजी म्हटले नाही, एकदा तुमचा हा जन्म संपला की या जन्मातलं संपलं सगळं. तर तुम्ही जे काही आगामी पुण्य मिळवलं असेल या जन्मामध्ये ते पण तुमच्या संचित कर्मामध्ये जाते, आणि त्या संचित कर्मामधून आता जेव्हा तुम्ही स्वर्गात जातात तेव्हा तुम्ही दुसरा एक चंक घेता आणि तो चंक घेऊन तुम्ही स्वर्गात जाता. तर त्या चंकचा आणि दोन्ही जन्मांचा काही संबंध नाही. तुम्ही एक आणखीनच जसा काही दुसराच एक जन्म झाला अशा प्रकारे तुम्ही आणखीन एक चंक तिथला घेऊन जाता आणि तो चंक संपेपर्यंत तुम्ही स्वर्गात राहता. मग तुम्ही जेव्हा पुन्हा इथे येता आणि दुसरा जन्म घेता तेव्हा तुम्हाला दुसरा चंक मिळतो. तर असं 2 जन्मांचा जे मधलं आहे स्वर्ग, त्याच्यामध्ये तुम्हाला एक दुसरा चंक तुम्ही घेऊन जाता आणि तो तुम्ही संचित कर्मामधून घेता, असं स्वामीजींचं उत्तर. डज दॅट मेक सेन्स? म्हणजे तुम्ही जे नेहमी डेटाबेसचं उदाहरण देता तो डेटाबेस तसाच असतो. त्या डेटाबेस मधनं तुम्ही जस्ट एक चंक घेता तेव्हा जन्माला येता, दुसरा चंक घेता तेव्हा स्वर्गात जाता असं. आणि मग तिसरा चंक घेऊन तुम्ही पुन्हा जन्मात पुन्हा जन्माला येता. मग हे सगळं संपतं कधी? म्हणजे पूर्ण डेटाबेस कधी रिकामच होत नाही? मोक्ष मिळेपर्यंत. जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतं तेव्हा डेटाबेस 0, सगळे जे काय तुमचे पुण्य पाप सगळं शून्य, आणि मग तुम्हाला मुक्ती मिळते. मुक्ती मोक्ष. मोक्ष झाला की सगळं संपलं, तोपर्यंत काही नाही. आणि मग माझा असा एखादा मोठा सगळा चंक घेऊन जाता येत नाही कुठे, सगळं संपवायला, लवकर संपवायला छोटे छोटे चंक्स घेऊन जायचे. माहित नाही, आता देवाची चांगली आहे तिकडचं पाठवलं माहित नाही ना. आणि आता आणखीन एक प्रश्न होता त्यांना की आपण आता त्याच संदर्भात माझा आणखीन एक प्रश्न होता की संचित संपतं का कधी? म्हटलं आता समजा जेव्हा आपण म्हणतो की प्रलय झाला की संपूर्ण सृष्टी हे होते ना, संपते, सगळ्या गोष्टी जगातल्या संपतात. तर स्वामीजी म्हटले की आपल्या वेदामध्ये असं लिहिलंय की जरी ते सगळं संपलं तरी प्रत्येकाचं काहीतरी मागच्या जन्मातलं त्याच्या मागच्या जन्मातलं असं काहीतरी असतं, तर ते संचित कधीच संपत नाही. म्हणजे जोपर्यंत हे सगळं सुरू आहे तोपर्यंत. पण तुम्हाला आत्मज्ञान झालं की मग सगळं झिरो, तेव्हा आणि फक्त ते तुमच्या पुरतं, बाकी सगळ्यांचं बरोबर. नाही. म्हणजे आता शोभाताईंना मिळाला आत्मज्ञान, तर माझं नाही जात, ते त्यांचंच फक्त जात नाही का. तर थँक्यू संतोष, आठवण करून दिल्याबद्दल. थँक्यू विचारलं. हा हो, मागच्या वेळी मी म्हटलं होतं पण मग आज पुन्हा प्रश्न चांगला होता एकदम. हो ना. हो ना. म्हणजे आपल्याला हे क्लिअर आहे ना की या जन्मातलं आपण मेलं की सगळं संपलं, ते प्रारब्ध संपलं. बरोबर, संपल्यावरच मरण येतं. स्वर्गात जाणार कसं, बरोबर आहे. हो ना.
नाही, छान प्रश्न होता तो, की अरे हो, इथे तर सगळं संपलं, मग आता घरचे तिथे काय वापरायचं तिथे? राईट. ते क्रेडिट घेऊन जायचं तिथे. चला जाऊया. किंबहुना म्हणजे तुमच्याकडे पुण्य आहे म्हणून तुम्ही स्वर्गात जातात तसा त्याचा अर्थ. यस यस, तुम्ही पुण्य आहे. बरोबर ना? नाहीतर पापच असेल तर यू गो इन टू, पाप पुण्य मिश्र असेल तर यू गो टू चंद्रलोक, असं सांगतं कुठेतरी आहे समोर. स्वर्गाच्या नाही ऐवजी का? दुसरीकडे कुठेतरी. यस, बरोबर ना? पुण्य असेल तर स्वर्गात, पाप पुण्य बरोबर. मिक्स असेल तर चंद्रलोकात. चंद्रलोकात किंवा आणखी कुठेतरी. हो, आपण आणखीन मे बी ते आपण त्याचा काय विचार नाही करत. बरोबर. आपण स्वर्गाचाच विचार करूया. स्वर्गात किंवा परत यायचं इथे बघूया काय. परत यायचं नाही तर आहेच. बरोबर, बरोबर. चला जाऊया. ओके. या, आणखी प्रश्न मला वाटतं. व्हेरी गुड, थँक्यू. हा, बरं. मला तर प्रश्न बघायचे काय. कोणाचा प्रश्न आहे तिथे? काय लिहिलंय मला नाही ते कुठे काहीतरी. नाही. हो, चॅट मध्ये काय कुठेतरी. हा नाही, तिने फक्त हे लिहिलं की छान सांगितलं. ओके. संतोषसाठी कमेंट. बस हम्म, हम्म, चला जाऊया. अच्छा. ओके.